श्री स्वामी समर्थ. जीवनाचे तत्त्वज्ञान हे अवश्य लक्षात ठेवा. सेवाही करायची असेल तर घड्याळात पाहू नका. प्रसाद घ्यायचा असेल तर चव घेऊ नका. सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका. विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका. समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला बघू नका. आणि दान करायचे असेल तर गरज पाहू नका. सत्य हे एक अशी शस्त्रक्रिया आहे की ज्याने सुरुवातीला वेदना होतात, पण दुखण्यापासून कायमची मुक्ती मिळते. पण असत्य हे असे वेदनानाशक असते की ज्याने तात्पुरते बरे वाटेल, तरी असंख्य साईड इफेक्ट्सचा सामना करावा लागतो. अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका. एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि हरलात तरी त्याच्यासाठीच. खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही, पण मनाने श्रीमंत नक्की बना. कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात. एका स्त्रीची एक सवय होती. ती रोज झोपण्या अगोदर आपला दिवसभराचा आनंद एका वहीत लिहित असे. एका रात्री तिने लिहिले की, मी फार सुखी समाधानी आहे. माझा पती रात्रभर फार मोठ्याने घोरतो. कारण काय तर त्याला गाढ म्हणजेच सुखाची झोप लागते. ही ईश्वराची कृपा आहे. मी फार सुखी समाधानी आहे. माझा मुलगा सकाळी माझ्याशी भांडतो की त्याला रोज रात्रभर मच्छर झोपू देत नाहीत. म्हणजेच तो रात्री घरी असतो, आवारा गर्दीत नसतो, वाईट वागत नाही. ही ईश्वराचीच कृपा आहे. मी फार सुखी समाधानी आहे. दर महिन्याला लाईट बिल, गॅस, पेट्रोल, पाणी वगैरेची बिलं भरताना दमछाक होते खरी. म्हणजेच सर्व गोष्टी माझ्याकडे आहे. त्या वस्तू वापरात आहेत. जर ह्या वस्तू माझ्याकडे नसत्या तर हे जगणे किती अवघड झाले असते. ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे. मी फार सुखी समाधानी आहे. दिवस संपेपर्यंत माझे थकून फार हाल होतात, पण माझ्याकडे दिवसभर काम, कष्ट करण्याची ताकद आणि बळ आहे. ज्यांच्यासाठी मेहनत करावी अशी माणसे आहेत. हीच माझ्यावर ईश्वराची कृपा आहे. मी फार सुखी समाधानी आहे. रोज मला घरातील केर, कचरा काढून घर साफ स्वच्छ करावे लागते आणि दरवाजा, खिडक्या साफ कराव्या लागतात. खरंच देवाची माझ्यावर खूप कृपा आहे की माझ्याकडे स्वतःचे मोठे घर आहे. ज्याच्याकडे घर, छत नाही त्याचे काय हाल होत असतील. मी फार सुखी समाधानी आहे. कधीतरी लहान मोठा आजार होतो, पण लगेच बरी होते. माझे आरोग्य चांगले आहे. ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे. मी फार सुखी समाधानी आहे. प्रत्येक सणाला भेट देताना माझी पर्स रिकामी होते. म्हणजेच माझ्याजवळ माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. माझे नातेवाईक, मित्र ज्यांना मी भेट देऊ शकते. जर हे लोक नसते तर जीवन किती वैराण झाले असते. ही ईश्वराची कृपा आहे. मी फार सुखी समाधानी आहे. रोज पहाटे अलार्म वाजला की मी उठते. म्हणजे मला रोज नवी सकाळ बघायला मिळते. ही ईश्वराचीच कृपा आहे. जगण्याच्या या फॉर्म्युल्यावर अंमल करत आपले आणि आपल्या लोकांचे जीवन आनंदमयी बनवले पाहिजे. छोट्या आणि मोठ्या दुःखात, संकटात, त्रासातून सुखाचा शोध घ्या. आनंद शोधा. अशा माझ्या ईश्वराचे मी आभार मानते. ब्रह्मांडात ही जी ऊर्जा ठासून भरलेली आहे, तिचा एक नियम आहे की तुम्ही आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल, त्यापेक्षा जास्त प्रमाणात तुमच्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येतच राहतील. सुख शोधून सापडत नसते. त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी असावी लागते. श्री स्वामी समर्थ.
जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.